बजरंग बली की जय हो। बजरंग बली की जय हो। राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की। भक्ती भावाने ऐका हनुमान चालीसा, नित्य घ्या प्रचिती अनुभवे। जय राम श्री राम जय जय राम। श्लोक क्रमांक 28 ते 40 मराठी भावार्थासह। श्लोक क्रमांक 28 चे निरूपण। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन पल। मराठी अर्थ। हनुमानजी, आपण ज्यांच्यावर कृपा करत असता त्यांच्या ज्या इच्छा असतील तसे फल त्यांना मिळत असते, त्यांची मर्यादा सांगता येत नाही। श्लोक क्रमांक 29 चे निरूपण। चारों युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। मराठी भावार्थ। या असणाऱ्या चारही युगामध्ये सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये हनुमानजी आपले सर्वत्र कीर्ती आणि यश पसरलेले आहे। तसेच या युगामध्ये आपली कीर्ती प्रकाशमान आहे। श्लोक क्रमांक 30 चे निरूपण। साधु संत के तुम रखवारे, असुर की नंदन राम दुलारे। मराठी भावार्थ। प्रभू रामचंद्रांचे लाडके असणारे हनुमानजी, आपण सज्जन लोकांचे संरक्षण करता आणि दुष्ट लोकांचा संहार करीत असता। श्लोक क्रमांक 31 चे निरूपण। अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असबर दिन जानकी माता। मराठी भावार्थ। हनुमानजी, आपल्याला माता जानकी कडून अशा प्रकारचे वरदान प्राप्त झाले आहे की आपण मनात आणले तर कोणालाही अष्टसिद्धी व नवनिधी देऊ शकता। श्लोक क्रमांक 31 मधील अष्टसिद्धीबद्दल अतिरिक्त माहिती पुढील प्रमाणे आहे। 1. अनिमा, यामध्ये साधक कोणालाही दृश्यमान होत नाही। अवघड असलेल्या कोणत्याही पदार्थामध्ये तो सहज प्रवेश मिळवतो। 2. महिमा, यामध्ये योगी स्वतःला विस्ताराने खूप मोठे बनवू शकतो। पुढे चालू। 3. गरिमा, यामध्ये साधक स्वतःला अवजड बनवू शकतो। 4. लगिमा, यामध्ये साधक हलका फुलका बनवू शकतो। 5. प्राप्ती, कोणत्याही इच्छिलेल्या पदार्थाची प्राप्ती होते। 6. प्राकाम्य, यामध्ये आपल्या इच्छेनुसार पृथ्वीमध्ये समाविष्ट होऊ शकतो, आकाशात उड्डाण करू शकतो। 7. ईशित्व, सर्वांना अंकित करण्याचे सामर्थ्य मिळते। 8. वशित्व, कोणालाही वश करता येते। श्लोक क्रमांक 32 चे निरूपण। राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। मराठी भावार्थ। हनुमानजी, आपण निरंतर प्रभू रामचंद्रांना शरणागत आहात, म्हणून आपणाकडे वृद्धापकाळ किंवा असाध्य रोगांना दूर पळविण्याची राम नाम औषधी आहे। श्लोक क्रमांक 33 चे निरूपण। तुम्हरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। मराठी भावार्थ। हनुमानजी, तुमचे भजन केल्याने प्रभू रामचंद्रांची प्राप्ती होते, तसेच जन्मजन्मांतरीची असणारी सर्व दुःखे नाहीशी होतात। श्लोक क्रमांक 34 चे निरूपण। अंतकाल रघुबर पुर जाई, जहा जन्म हरि भक्त कहाई।
मराठी भावार्थ. तुम्हाला शरण जाऊनच शेवटच्या काळात प्रभू रामचंद्रांचे धाम म्हणजे वैकुंठ प्राप्ती होते. त्या ठिकाणी जन्म मात्र हरिभक्ताचे रूपात मिळतो. श्लोक क्रमांक 35 निरूपण. और देवता चितन धरई, हनुमत सेही सर्व सुख करई. मराठी भावार्थ. हे बजरंग बली, तुमची सेवा केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होत असते. त्यामुळे इतर देवतांची आवश्यकता भासत नाही. श्लोक क्रमांक 36 निरूपण. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा. मराठी भावार्थ. हे बजरंग बली, केवळ तुमचे स्मरण केल्याने सर्व प्रकारची संकटे आणि वेदना नाहीशा होतात. श्लोक क्रमांक 37 निरूपण. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही. मराठी भावार्थ. हे संकट निवारण बजरंग बली, आपला विजय असो, जय असो, आपली आमच्यावर गुरु समान कृपा राहू द्यावी. श्लोक क्रमांक 38 निरूपण. जो सत बार पाठ कर कोई, छुटई बंदी पहासुख होई. मराठी भावार्थ. 100 वेळा हनुमान चालिसाचे पाठांतर केले असता सर्व प्रकारच्या भवबंधनातून मुक्ती मिळते आणि आनंद प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 39 निरूपण. जो ये पडे हनुमान चालिसा, होय सिद्धी साखी गौरीचा. मराठी भावार्थ. शिवशंकर भगवान साक्षीला आहेत की हनुमान चालिसाचे पाठांतर केल्याने भक्तांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील आणि निश्चित यश मिळेल. श्लोक क्रमांक 40 निरूपण. तुलसीदास सदा हरी चेरा, कीजे नाथ हृदय महडेरा. मराठी भावार्थ. हे बजरंग बली, तुलसीदास हे नेहमी प्रभू रामाचे दास आहेत, म्हणून आपण त्यांच्या अंतकरणात वास करावा. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. मराठी भावार्थ. हे संकट मोचन हनुमानजी, आपण आनंदी आणि मंगल स्वरूप आहात. प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मणासह आपण माझ्या हृदयात वास करावा.